नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि सध्या आपण सोलापुरात उपस्थित आहोत। खरं तर आज शिक्षकांचं आंदोलन होतंय आणि मागण्या काय आहेत या संदर्भात आपल्या सोबत पदाधिकारी असणार आहेत। पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आज शिक्षकांवरती सुद्धा काही मागण्या घेऊन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची वेळ येते, ही सुद्धा दुर्दैवी बाब आहे। आपल्या सोबत पदाधिकारी असणार आहेत। सर, स्वागत आहे तुमचं लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज मध्ये। काय सांगाल, नेमकं आज आंदोलन कशासाठी होतंय? पहिल्यांदा मी अनिरुद्ध पवार, सोलापूर जिल्हा शिक्षक समन्वय समितीचा सदस्य म्हणून मी आजच्या या मोर्चा संदर्भात आपल्याला सांगू इच्छितो की कालच्या 1 सप्टेंबरला जो सुप्रीम कोर्टाचा निकाल झाला, त्या निकालाच्या माध्यमातून या देशातल्या अनेक शिक्षकांवर सर्व शिक्षकांवर एक टांगती तलवार त्या निर्णयाच्या माध्यमातून निर्माण झाली आणि त्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी आमचा आजचा शाळा बंद आंदोलन आणि मोर्चा आहे। या मोर्चाच्या संदर्भात शासनाने माहिती घेतली, त्यांच्या असं लक्षात आलं की बहुतांश शिक्षक शाळा बंद करून मोर्चात सहभागी होत आहेत आणि मग यांचं आंदोलन कसं दडपायचं यासाठी मला वाटतं काल संचालक स्तरावरून दोन्ही माध्यमिक आणि प्राथमिक विभागासाठी काहीतरी पत्र वितरित पगार कपातीचं धोरण त्यांनी जाहीर केलं। परंतु आमच्या सर्व शिक्षक बांधवांची मानसिकता एवढी स्ट्रॉंग आहे की अशा 1 दिवसाच्या पगाराला वगैरे आम्ही अजिबात घाबरणार नाही। तर ही केलेली कपात मला वाटतं गेल्याच महिन्यामध्ये आम्ही पूरग्रस्तासाठी 1 दिवसाचा निधी दिलाय। अजून एकदा पूर आला असं समजू आणि पुन्हा आम्ही 1 दिवसाचा पगार देऊ। शासनाला काय अजून मदत पाहिजे असेल तर द्यायला आम्ही तयार आहे। परंतु अन्याय कारण जे गरीब शिक्षक आहेत, जे आम्ही शिक्षक शासनाच्या निर्णयाचं कायम अंमलबजावणी करतो, ते आमच्या शिक्षकांवर अन्याय करू नये आणि हा अन्याय झालेला आहे। त्यामुळे या शिक्षक समाजामध्ये एवढा त्याचा तीव्र असंतोष आहे आणि त्या असंतोषाचं रूप म्हणूनच आज महाराष्ट्रातल्या माझ्या माहितीप्रमाणे 80,000 शाळा बंद आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी 100% शाळा बंद आहेत आणि त्या शाळा बंद करून आमची इच्छा विद्यार्थ्यांचं नुकसान करण्याची अजिबात नाही, परंतु आम्हाला रोज शिकवू तर केलं पाहिजे ना। यांचे अनेक ऑनलाईन कामं असतील, बाकीच्या सगळ्यांची रोजची जी माहिती अपलोड करायची असेल, त्या माहिती अपलोड करण्याच्या यांच्या धोरणामुळे आम्हाला शिकवायलाच वेळ मिळत नाही। आणि हे टीईटीचं धोरण असेल, काल परवाचा 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा निर्णय असेल, या दोन्ही निर्णयामुळे शिक्षकांवर एक मोठ्या प्रकारची कुऱ्हाड कोसळणार आहे आणि ती कुऱ्हाड जर वाचवायची असेल, शिक्षक समाज जर सगळा सुव्यवस्थित ठेवायचा असेल आणि पुढची पिढी चांगल्या पद्धतीने घडवायची असेल तर आपल्याला या निर्णय रद्द करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना यापेक्षा तीव्र आंदोलन करायची पडेल। तर आम्ही ते आंदोलन करण्यासाठी कटिबद्ध आहोत। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। आता शिक्षक अनेक वारंवार वेळा आंदोलन झाले, अनेक मागण्या झाले, शासन तरी देखील आता याकडे दुर्लक्ष करतंय। आता हे आज सुद्धा आंदोलन तुम्ही करताय, समजा भविष्यात देखील शासनानं दुर्लक्ष केलंच तर नेमकं आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागलं तर ते आंदोलन करण्यासाठी आम्ही म्हणजे कशा धाडसानं पुढे येणार आहोत। त्या संदर्भात मी तुम्हाला आत्ताच काही बोलणं उचित होणार नाही। आमच्या आता जे आमचा राज्यस्तरावरून समन्वय आहे, ते आमच्या राज्यस्तरावरच्या सर्व संघटनांचे प्रमुख एकत्र येतील आणि जर त्यांनी कोणतंही आंदोलन पुकारण्याची तयारी दर्शवली तर त्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत। आज आता तुम्ही विविध मागण्यासाठी टीईटी असेल, संच मान्यता असेल किंवा पदोन्नती असेल किंवा प्रमोशन असेल, अशा विविध मागण्या घेऊन तुम्ही आता या ठिकाणी आंदोलन करताय। एकीकडे मग मुलांच्या शैक्षणिक 1 दिवसाचं तरी नुकसान होतं असं बोललं जातंय, कसं पाहताय आणि काय नेमकं आंदोलन आता या दिशा काय असणार आहे? महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट अशा पद्धतीचे मोर्चे काढलेले आहेत। हे आंदोलन पुकारण्याच्या पाठीमागची भूमिका आहे, माननीय सुप्रीम कोर्टाने टीईटी अनिवार्यतेच्या संबंधानं जो निर्णय पारित केला, त्या निर्णयामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील इयत्ता 1ली ते 8वी मध्ये अध्यापनाचं कार्य करणारा शिक्षक हा प्रभावित झालेले आहेत, त्यांच्या सेवा असुरक्षित झालेल्या आहेत आणि म्हणून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांच्या तीव्र भावना संसद भवनापर्यंत धडकल्या पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे मोर्चे निघालेले आहेत। निश्चितपणानं काल संसदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या 6 खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला। माझी खात्री आहे महाराष्ट्रामधल्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशीलजी माने पाटील यांनी देखील हा आवाज उठवलेला आहे। अशाच पद्धतीच्या तीव्र भावना आणि पडसाद संसदेमध्ये उमटतील। RTE 2009 मधल्या कलम 23 मध्ये आणि NCTEच्या अधिनियम दुरुस्तीमध्ये त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाईल आणि शिक्षकांना न्याय मिळेल, ही भावना एका बाजूला आहे। आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 15 मार्च 2024चा जो शासन निर्णय पारित झालेला आहे, या शासन निर्णयामुळे 1ली ते 8वी पर्यंत आणि उर्वरित देखील अनेक शाळांमधली शिक्षकांची पदं ही
कमी होत आहेत. एका बाजूला विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होती आहे आणि दुसऱ्या बाजूला जिथं विद्यार्थी आहेत तिथं शिकवण्याच्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत, अशी दयनीय अवस्था आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. शाळा ओस पडतायत. गोरगरीब आणि बहुजन समाजाचं वाडी वस्तीवरच्या मुलांचं शिक्षण वाचवण्याच्यासाठी लढा आहे. हा केवळ शिक्षकांच्या हक्काचा नाही, तर शिक्षण वाचवण्याच्या साठीचा लढा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही काटकसर करत नाही. निश्चितपणाने एका दिवसाचं नुकसान होतंय असं जरी माध्यम प्रतिनिधींना वाटत असलं तरी हे नुकसान भरून काढण्याची देखील भूमिका आहे. पण आमच्या मनामध्ये जी अस्वस्थता आहे, गरिबांच्या शिक्षणाच्या बद्दलची जी कणव आहे, ती शासनापर्यंत या शाळा बंद आंदोलनाच्या रूपानं पोहोचवणं आणि त्याच्यासाठीचं हे आंदोलन आज या ठिकाणी पुकारलंय. आज सोलापूर जिल्ह्यामधले 15 ते 20 हजार प्राथमिक, माध्यमिक आणि आश्रमशाळेचे शिक्षक या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. 90% पेक्षा अधिकच्या शाळा बंद आहेत. या सगळ्या गोष्टीची दखल शासनकर्त्यांनी घ्यावी. या 2 मागण्याच्या बरोबरीनं उर्वरित प्रश्न देखील या ठिकाणी आपण मांडलेले आहेत आणि शासनकर्त्यांना आमची मागणी असणार आहे, दर 3 महिन्याला या महाराष्ट्रामधल्या शिक्षक संघटनांच्या बरोबर आपण चर्चा करावी, संवादाने प्रश्न सोडवावेत आणि महाराष्ट्राला गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी नियोजन करावं. हीच मागणी या निमित्तानं आम्ही आज मोर्चामध्ये करतोय. धन्यवाद. काही राजकीय नेते मंडळी पाठिंबा देत आहेत. सरकार याबाबत मग आता लक्ष देईल का नाही? वास्तविक पाहता काही पक्ष, काही संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शाळा व्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, गावोगावचे सरपंच या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उतरलेले आहेत. हे आंदोलन कुठल्या सरकारच्या, कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये नाही, गोरगरिबांचं शिक्षण वाचवण्याच्यासाठी लढा उभा करत असताना जे जे घटक या आंदोलनाच्या बरोबर येतील त्या सर्वांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे. आणि संसदेमध्ये पहिल्यांदा ज्या केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाच्या गुजरात मधील प्रल्हाद पटेल नावाच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केलाय, शिवसेनेच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केलाय, समाजवादी पार्टीच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केलाय. प्रश्नाला आणि शिक्षकांच्या व्यथा वेदनेला पक्षीय चौकटीचं लेबल न देता हा सामूहिक आणि सार्वजनिक स्वरूपाचा प्रश्न आहे. हेच या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे.